शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या 23 फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल। तसंच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येईल अशी घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केली। राज्यातील विविध जिल्ह्यातील नेत्यांची आज ऑनलाईन झूम मीटिंग पार पडली। त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला। शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग रेटत असल्याचा आरोप करून 12 जिल्ह्यातील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आज घेण्यात आली। त्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत गोलमेज परिषद घेण्याचा निर्णय झाला। माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणी आणि लातूरमधील घटनांचा निषेध केला। शक्तीपीठ महामार्गातून प्रचंड आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याचा आरोप करून महामार्गासाठी घातलेल्या 20 ते 25 फूट भरावामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल असं नमूद केलं। आमदार कैलास पाटील यांनीही शक्तीपीठ महामार्गाला राज्यातून वाढता विरोध असल्याचं सांगितलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाची लांबी 802 ऐवजी 856 किलोमीटर करण्यात आली आहे। त्यामुळे बाधित गावांची संख्या 350 वरून 395 झाल्याचं सांगितलं। त्यातून करवीर तालुक्यातील अनेक गावं प्रभावित होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यातील सुमारे 500 एकर शेतजमीन बाधित होणार असून हा प्रकल्प केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप केला। आमदार सतेज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करू नये अशी शासनाला विनंती असल्याचं नमूद केलं। महामार्गासाठीचा निधी राज्यातील रस्ते दुरुस्तीवर खर्च करावा असं त्यांनी आवाहन केलं। अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर, कॉम्रेड उमेश देशमुख, लातूरमधून ॲडव्होकेट गजेंद्र येळकर, बीडमधून व्यंकटराव ढाकणे, नांदेडमधून सुभाष मोरलवार आणि हिंगोलीमधून बापूराव ढोरे, धाराशिवचे संभाजी फरताडे यांनी या ऑनलाईन बैठकीत सहभाग घेऊन 23 फेब्रुवारी रोजी प्रखर आंदोलन करू असा निर्धार व्यक्त केला।